जालना पालिका निवडणुकीसाठी एमआयएमची यादी जाहीर करण्यात आली आहे। जिल्हाध्यक्षांसह 8 उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्याची माहिती। प्रभाग क्रमांक 11 मधून 3 उमेदवार, प्रभाग क्रमांक 4 मधून 2, प्रभाग क्रमांक 10 मधून 2 आणि प्रभाग क्रमांक 15 मधून 1 उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंनी आज 60 माजी नगरसेवकांशी संवाद साधले। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांना कानमंत्र देण्यात आलाय। माजी नगरसेवकांना तिकीट फायनल होणार असल्याची सूत्रांची माहिती। नाही, आताच आम्हाला बोलवलेलं आहे। कालची आमची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्य शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने जो आदेश आलेला आहे त्या आदेशासाठी आम्ही आज इथे आलेलो आहे। पण मी विभाग प्रमुख असल्या कारणाने मला त्यांनी काल कळवलं होतं की आम्ही स्वतः या वर्धा विधानसभेच्या सर्व शाखांना भेटी देणार आहोत आणि ते जवळजवळ 6 वाजता शाखा क्रमांक 199 पासून ते शाखा क्रमांक 193 पर्यंत ते भेटी देणार आहेत। बडनेराच्या सुनीता वनवेंनी राष्ट्रवादीला रामराम केलाय। युवा स्वाभिमानी पक्षात सुनीता वनवे यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय। आमदार रवी राणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला असल्याची माहिती। पूर्ण ग्राउंड लेवलवर आमचा कार्यकर्ता जो काम करते ते बघून खऱ्या अर्थानं युवासेना पार्टीला जनतेतर्फे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे। युवासेना पक्षाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येणार आहे, महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाच्या सुनीता वनवे ज्या अनेक वर्षापासून शहर अध्यक्ष पदावर काम करत होत्या, आज त्यांनी पूर्ण हजारो कार्यकर्त्यांसोबत युवासेना पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। सुनीता वनवे या राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष म्हणून अनेक वर्षापासून त्या पदावर काम करत असताना त्यांना जो न्याय मिळाला नाही तो न्याय युवासेना पार्टी देईल। युवासेना पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून त्या आपल्या पक्षामध्ये काम कराल इमानदारीनं, या उद्देशानं त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी पक्षामध्ये आम्ही केलेलं आहे। उल्हासनगरमध्ये आयारामांमुळे शिवसैनिकांचा संताप पाहायला मिळतो। 200 पेक्षा जास्त पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहेत। आयात उमेदवार नको, स्थानिक उमेदवार द्या अशी मागणी शिवसैनिकांनी वरिष्ठांकडे केली। आक्रोश रवी निकम यास उमेदवारी मिळावी यासाठी आलेला आहे। रवी निकम हा एक तळागाळाचा कार्यकर्ता आहे। त्यांनी नेहमी पक्षासाठी, इथल्या वार्डासाठी सतत म्हणजे मागील 30 वर्षापासून तो कार्य करतो। मागच्या वेळेस पण 2017ला सगळ्यांनी आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी पूर्ण तयारी केली होती किंवा उमेदवारी मिळावी म्हणून। पक्षाचा आदेश आला आणि त्याला विचारायला उमेदवारी नाही मिळाली, पण यावेळेस तर असं झालं नाही। आम्ही सामूहिक राजीनामा देणार आहे, मी ठामपणे सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।